सद्गुरू फ्रेंड्स, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण एकादशीसाठी शाबूची खिचडी बनवणार आहोत। यासाठी आपल्याला मिरच्या लागणार आहेत आणि बटाटे लागणार आहेत। मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी धुतलेले आहेत बटाटे आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत। आता मिरच्या आपल्याला तुकडे करून भाजून घेतलेले आहेत आणि बटाटे पण अशा पद्धतीने बारीक केलेले आहेत। आता आपल्याला मिरच्या बारीक करायच्या आहेत खलबत्त्यामध्ये। मी मीठ टाकून घेतलेत, मिरच्या टाकून घेतल्यात। आता खलबत्त्यामध्ये मी मिरच्या काढणार आहेत आणि तिकडे शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत तव्यावरती। आता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असं घालून घेतलेले आहेत। त्याचं मोठाडं आपल्याला कूट काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। यामध्ये आपल्याला चिरलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याला तेलातच फ्राय करून घ्यायचे। थोडंसं मीठ टाकून असं फ्राय करून त्याच्यावरती झाकण टाकून अशा पद्धतीने फ्राय केलेले आहेत मी। आणि यानंतर थोडासा आपण बारीक केलेला ठेचा घेणार आहोत आणि ह्याला पण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी तेलामध्ये फ्राय करून घेणार। थोडंसं मीठ यामध्ये पण टाकणार आहोत आपण आणि अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि यावर मी शाबू टाकलेला आहे, तुम्हाला जेवढा लागतो तेवढा तुम्ही शाबू घ्या। अशा टाकलेला आहे आणि मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने। मी पूर्ण शाबू मीडियम गॅसवरती हलवून घेते। जर जास्त फ्लेम ठेवा आणि असं चालू ठेवा उलातनं। अशा पद्धतीने माझं शाबू बारीक आहे त्यामुळे मी जास्त चालू ठेवणार आहे उलातनं। अशा पद्धतीने शाबू आपला मिक्स झालेला आहे, पूर्ण ठेसा पण मिक्स झालेला आहे। आता मी यावरती शेंगदाण्याचे कूट घालून घेतलेले आहे, आणखीन थोडे घालून घेतलेले आहे। आता मी पूर्ण शाबूमध्ये कूट मिक्स करणार आहे उलातनं हलवून अशा पद्धतीने मी शाबू मिक्स करणार आहे हे कूट। आणि यामध्येच मीठ पण टाकून घ्या, तुम्हाला लागेल एवढं चवीपुरतं मी मीठ टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने आपलं कूट सगळीकडे मिक्स झालेले आहे। आता यावर झाकण ठेवा आणि थोडा वेळ वाफलू द्या आणि परत आणखीन ते उलटाण्यानं चालू ठेवा अशा पद्धतीने। माझा शाबू बारीक आहे, मोठा शाबू नाही माझा, एकदम छोटा शाबू आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटते ती लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जरी विसरला असला तर करून घ्या। आपला शाबू असा परतत आलेला आहे, त्यावर तुम्ही एक लाईक करा। अशा पद्धतीने आपला शाबू परतलेला आहे। आणखीन आपण याच्यावर झाकण टाकून आणखीन परतून घेणार आहेत। यामुळे आपला शाबू मऊ लुसलुशीत आणि म्हाताऱ्या माणसांना सुद्धा खाण्यासारखा होतो, एकदम छान। अशा पद्धतीने मी झाकण ठेवलेलं आहे आणि आणखीन उलातनं चालू ठेवलेलं आहे। अशा पद्धतीनं आपला शाबू तयार झालेला आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्हाला काही प्रश्न वाटत असेल तर तुम्ही ते पण सांगू शकता। अशा पद्धतीने आपला शाबू शिजलेला आहे। मी उलातनं असं चालू ठेवत आहे। शाबू निबर होत नाही, जास्त परतून घ्या। छान असं पांढरं एक पण राहिलं नाही पाहिजे। शाबू असा गारगोटीसारखा मऊ झाला पाहिजे आपला शाबू। आणि मंद आचेवरती असं ताट झाकून ठेवा, आणखीन शिजू द्या। तेव्हा लाईक करा, शेअर करा। असा शाबू आपल्याला झालेला आहे। थँक्यू।